नमस्कार मंडळी, बिग हिट मीडिया प्रेझेंटिंग एक नवीन गाणं आलेलं आहे. शिवबाचं नाव. हे गाणं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बघायला भेटणार आहे. हे जे गाणं आहे, या गाण्याचे जे कलाकार आहेत, विशाल निकम, विशाल फाले, नंतर निक शिंदे, हे असे जे सोशल मीडियावरचे जे कलाकार आहेत, ज्यांना आपण रील्समधून किंवा मग एखाद्या व्हिडिओमधून किंवा मग शॉर्टमधून बघितलेलं आहे, त्यांनाच घेऊन हे गाणं केलेलं आहे. या गाण्याचा जो कोरिओग्राफर आहे ना, तो खूपच जबरदस्त त्यांनी कोरिओग्राफ केलेला आहे. मला तर एवढं जबरदस्त वाटलं ना, आणि या गाण्याला चांगल्या प्रकारे प्रतिसादही होताना दिसत आहे. आजच हे गाणं यूट्यूबवर त्यांच्या ऑफिशियल जे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर अपलोड करण्यात आलेलं आहे. ते गाणं बघताना खरंच अंगावर काटा येतो. 2-3 भागांमध्ये हे गाणं आपल्याला विभागल्या गेल्यासारखं दिसत आहे. पहिला वेगळा भाग दिसतो, त्याच्यानंतर दुसरा भाग दिसतो आणि तिसऱ्या भागामध्ये वेगळं दिसते. म्हणजे पहिल्या भागामध्ये आपल्याला जस्ट असं दाखवलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज कसे असतील, काय असतील, त्यांना लोकांप्रती आदर किती असेल किंवा मग लोक त्यांच्याप्रती किती आदर करतात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पहिल्या भागामध्ये दिसतात. म्हणजे टोटल 6-6.5 मिनिटाचं गाणं आहे हे. त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये आपल्याला असं दाखवलेलं आहे की आई अंबाबाईचं म्हणजे शिवाजी महाराजांवर किती प्रेम होतं आणि शिवाजी महाराजांचं आई अंबाबाईवर किती प्रेम होतं, हे या दुसऱ्या भागामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे. आणि तिसऱ्या पार्टमध्ये आपल्याला असं बघायला भेटतंय की म्हणजे मुघलांनी आपल्या मराठी लोकांसोबत किंवा मग आपल्या देवांसोबत काय काय केलेलं आहे. म्हणजे आपले देव उधळून लावले, आपले देवांना पाडलं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं दिसतात. आणि छत्रपती शिवाजी महाराज जर नसते, वेगळंच चित्र असतं आपल्यासमोर, हे तुम्हाला माहिती आहे. जर छत्रपती शिवाजी महाराज जर त्यावेळेस आपल्यासाठी लढले नसते किंवा मग हिंदूंसाठी लढले नसते ना, तर आजचं चित्र हे वेगळंच असतं. हे मला वेगळं सांगायला नको, कारण ही प्रत्येकाला माहिती आहे की जर त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी किंवा मग स्वराज्य उभारलं नसतं, स्वराज्यासाठी आपल्या मावळ्यांनी किंवा मग छत्रपती शिवाजी महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी जे आपल्या प्राणांची आहुती दिली, जे आपल्या रक्ताचं पाणी करून ते सगळं स्वराज्य उभं केलं, ते जर तेव्हा नसते, त्यांनी जर तेव्हा विचार केला असता की मला काय गरज पडली, मीही त्यांच्याकडनं थोडं मोठं बक्कळ पैसे घेतो आणि एक मोठी सुभेदारकी घेऊन एखाद्या गावाचं मस्त सुभेदारपद भूषवायचं, हे तेही करू शकले असते. पण त्यांनी तसं न करता त्यांनी आपले जे लोक आहेत त्या लोकांच्या हितासाठी आपलं पूर्ण आयुष्य त्यांनी पणाला लावलं. थोडाही विचार नाही केला त्यांनी की कसं होईल किंवा मग माझ्या घरच्यांचं काय होईल. त्यांना असं वाटत होतं की स्वराज्य हे अख्खा मुलूक म्हणजे माझं घर आहे. आणि म्हणूनच हे आपल्यासाठी खूप खूप मोठी गोष्ट आहे, आराध्य दैवत आहे ते आपल्यासाठी. आणि त्यांच्यावरच हे जे गाणं आलेलं आहे, त्या गाण्याचं खूप भारी प्रतिसाद होताना दिसत आहे. गाण्यामध्ये बोलही खूप चांगले आहेत. मला तरी खूप आवडलं. बघताना अक्षरशः अंगावर काटा येत होता. आणि तुम्ही आणखी बघितलं आहे की नाही हे मला माहीत नाही, पण लगेच जा आणि बिग हिट मीडियाच्या यूट्यूब चॅनलवर हे गाणं आहे ते जाऊन तुम्ही नक्की बघू शकता. जाता जाता मी एवढंच सांगेन की तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण एका नवीन स्टोरीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना माझ्याकडनं राम राम.